हॅलो मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी आलो तापड्यावरती, कारण की आज कॉलेज होतं आमचं. आज रिझल्ट होता. तर रिझल्ट तर मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण की तो पर्सनल आहे, तर नाही सांगू शकत मी. तर आपण पास तर आहे, तर हातात एकदम. तर आता बघू, आता मला केस पण कापायचे, तर मी जातो केस कापायला. आणि रोहित हा इथं, त्याला काही काम आहे. मी केस कापतो तोपर्यंत तो हा इथंच, मग आम्ही जाऊ. गाडी पण घेऊन आलो इथं. तर बघूयात आता केस कापायला जातो आधी. तर आता आम्ही मगाशी चाललेलो घरी, आणि जिंकलो पडलो, आणि लगेच ते आम्हाला काम करायचं होतं पडवीचं, ते पण पूर्ण केलं आहे. आणि मी 2-3 दिवस झाले बोललो होतो महाडला जायचं आम्हाला. तर आम्ही निघालो आहे महाडला. रोहित मागे 2 जण माणसं आहेत, गावातलेच आहेत. आणि पप्पा गेलेत पुढं, एक माणूस कापड्यावरती आहे. आणि आण्यादा आले तिथं खाली, गाडी लावली खाली. आता आम्हाला बोलवले, आम्ही चाललो आहे वरतून खाली आणि चाललो आहे. तर आधीच आम्हाला लेट झालं आहे. टाईम होता 4चा, 3:30ला घरनं निघायचं होतं, पण घरनंच निघायला 4 वाजलेत. तर आनंद एकदम आपला आहे, सारखा फोन करतो आहे, पण काय करू शकतो आम्ही तरी. आम्ही पण चाललो आहे पटपट. आता बघूयात, 4 वाजताच निघालो आहे, तर कुठं जेवण खावण होतं आहे का नाही, का डायरेक्ट 10 वाजता घरी येऊन काहीतरी सोय असेल तर बघूयात. आरामात चाल. आणि इथं आंबा भेटला आम्हाला, शंकर शेठच्या आंब्यावरचा. मी पण खात होतो, खाऊन झाला लगेच, आणि लगेच शूट करायला घेतलं. तर बघूयात, आता चाललो आहे. आता डायरेक्ट बघू कुठं सोय बी केली का जेव्हा खायची, नाश्ता तरी, तर तिथं डायरेक्ट भेटू. आलेलो कापड्यावर, आणि आमच्या गावची गँग आली इथं. त्या बा गंग्या बा शंकर शेठ. तर आता आम्ही आलेलो महाडला, आणि गाडी तिकडे पार्क केले. आता इकडे चाललो आहे, बघूयात हेलिपॅड बघायला चाललो आहे. तर जातो आता, बघूयात चांगलं असेल तर घेऊ. मी एक सांगायचं तर राहिलंच, आपला ड्रेस बघा तोच आहे, फक्त पॅन्ट चेंज केले, तर ड्रेस तोच आहे. एक हेल्मेट घ्यायला 1 2 3 4 5 6 7 जण. काय करा ड्यूक. तर भाई लोक, आत्ताच हेल्मेट घेतलेलं मी, आणि ते दाखवलं नाही. आता डायरेक्ट घरी जाऊन दाखवलं मी एकदम आरामात. तर एकदम भारी येते, दाखवलंच नाही आता तुम्हाला घरी जाऊन निवांतमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे सभेला. तर बघू आता कुठून कसं जायचं आहे. गाडी आम्ही तिकडेच लावले, आणि गाडीच्या इथं अनेकांचा ओळखीचा माणूस होता गॅरेजवाला, तर त्याकडेच ठेवलं हेल्मेट. जाताना घेऊन जाऊ आम्ही. आता बघूया कुठून कसं जायचं ते. आणि पुऱ्या रोडला झेंडे लावले, भौशील बघू शकता, गाड्या भौशील लोकांच्या. ह्या पण गाडीला झेंडा.
आतल्या साईडने जा. तर हा बोर्ड वाचा तुम्ही, तुम्हाला कळेल काय आहे ते. आता आम्ही तिथंच चाललो. आता आम्ही सभेमध्ये आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य याच्यामध्ये पण प्रत्येकाला खुर्च्या आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य दगडूशेठ महाडिक माजी सभापती पंचायत समिती महाड, सन्मान्य संजय चिखले माजी सभापती पंचायत समिती महाड, सन्मान्य सुप्रीताई कालगुळे उपसभापती पंचायत समिती महाड. आपण स्वागत केलं. तिथं खऱ्या अर्थाने भारतीय जनता ही उद्धव साहेबांच्या पाठीची आहे हे ठामपणे तिथल्या जनतेला वाटायला लागलं. कारण की जेव्हा तर तुम्ही पब्लिक बघू शकता, ड्रोन शॉट घेत आहेत. ड्रोन तिकडे वरती आहे. शिवसेनेच्या पाठीशी आजपासून उभं राहायचं ठरवलं. आता तर तुम्हाला भरपूर माणसं आलेत, अजून यायची बाकी आहेत. आमच्याकडे काय ड्रोन आहे ना, आम्ही कधीपासून प्रयत्न करतोय ड्रोनमध्ये दिसू. छत्रपती शिवाजी महाराज की 25 वर्ष झाली हो, अजूनही तोच लढा सुरू आहे. 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजे. या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न आहे. सगळं आज या ठिकाणी हे बाहेरची संघर्ष कन्या अर्थातच स्नेहल जगताप या ठिकाणी प्रवेश करतात. त्यांच्या समोर युवा नेते हनुमानजी जगताप, विद्यार्थी काँग्रेसचे सन्मान्य राज्याचे पदाधिकारी युवा नेते श्री जगताप या सर्व मान्यवरांसोबत धनंजयजी देशमुख, जनार्दनजी मानकर, माजी अध्यक्ष तालुका काँग्रेसचे कृष्णाजी शिंदे, प्रभाकरजी मामुनकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधरजी सकपाळ, चेअरमन खरेदी विक्री संघ श्री अनंत देशमुख, अनिल एरुणकर, काँग्रेसचे सन्मान्य अध्यक्ष राजेंद्रजी कोरपे, सुभाष शिरशिवकर, राहुलजी साळवी, माजी उपसभापती प्रीती कालगुडे, माजी पंचायत समिती सदस्य नेहा मनवे, अहमद माटवणकर, माजी पंचायत सीन असा आहे, आम्ही चाललो घरी 8-8:30 वाजले. पण हे पब्लिक बघा तुम्ही सगळे पळतायत. मग आम्ही पण पळतोय म्हणून आणि लेट होतोय पण. तर आमची गँग बघा काय पळते. मोकाट सुटली आणि प्रत्येकाने बॉटल पण उचलल्या आता तिथल्या. ह्या आता तुम्ही बघू शकता यांच्या आता नेऊन फ्रीजला ठेवणार वाटतं. नशीब खुर्च्या नाही उचलल्यात, नाहीतर त्या पण उचलायला कमी नाहीत. तर आमचे गावाले शेवटी आमचे गावले बरोबर आहे. तर आम्ही पण काही कमी नाही, आम्ही बॉटल संपून आलो आणि इकडं चहा पिढ्याच्या होत्या त्यांच्या आम्ही पिऊन आलो आणि मी सगळ्यांचे सील फोडून आलोय. तर आता आम्ही चालू आहे वापस आणि उभा आता कुठं जेवणाची सोय केली. तर जाऊ तिथं डायरेक्ट भेटू जेवणाच्या सोयीच्या. बघू काय काय जेवायला आहे, तुम्हाला पण दाखवतो काय काय जेवायला आहे. हां, मला भूक लागली. मला पण भूक लागली. तर आता आम्ही आले हॉटेल आर्यास किचन आणि आमच्यापासून जवळच आहे, म्हणजे आमच्या फाट्यापासून खाली उतरलं इथंच लागतं ते थोड्या वेळेला. तर डोंबेश्वरवाडीच्या इकडं. तर आता इथं जेवण करतो आणि मग भेटू. तर आता आम्ही आलेलो घरी आणि आजचा व्लॉग मी इथं एंड करतो आहे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओम साईराम.